नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे देविका आता मीराला म्हणू लागते, ए मीरा गप्प बसायचा. असं आता चुटकी वाजून बोट दाखवत देविका म्हणताच आता मीरा लगेच तिचं बोट खाली करते आणि मला लागते, देविका अगं आता का गप्प बसायचं? इतक्या वेळ तर तूच माझ्या स्वागतासाठी उभी होती ना. मग तुला तर मला खूप काही विचारायचं होतं, मग आता का गप्प बसायचं? कारण देविका तुझ्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाही ना, म्हणून गप्प बसून घेते ना तू. तेव्हा देविका मला लागते, ए मीरा गप्प म्हटल्यावर गप्पा. हे बघ, तू कितीही उड्या मार, कितीही काही कर, पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. कारण आई माझ्या बाजूने, त्या कधीच तुला साथ देणार नाही. आणि तू कितीही जणांना काही सांगितलं ना, तुझं कोणी ऐकणारच नाही. कारण बाबांनी तर आता तुमच्याशी बोलणंच तोडलं आहे. त्यामुळे मीरा तुझी वेळ खराब आहे, काउंटडाऊन. त्यामुळे तू कितीही काहीही पुरावे शोध, त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे नाही. आणि मुळात म्हणजे तुझी आणि तुझ्या नवऱ्याची लायकीच नाही आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, ए देविका अगं लायकी काय काढते? अगं लायकीचं म्हटलं ना तर आहे ना, मी दुसऱ्यांची लायकी कधीच बघत नाही. माणसाने ना दुसऱ्याची लायकी बघण्याआधी ना स्वतःची लायकी काय आहे ना ती बघत जावं. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, मीरा तुझ्या नवऱ्याची आणि तुझी तर. तेव्हा लगेच मीरा मला लागते, सांगितलं ना अगं आम्ही कुणाचीच लायकी बघत नाही. मी माझ्या नवऱ्याची लायकी कधीच बघत नाही. आम्ही फक्त एकमेकांचं मन बघतो, एकमेकांवरती असणारा विश्वास बघतो, एकमेकांवरती असणारं प्रेम बघतो. आणि हेच असतं नवरा बायकोचं नातं. अगं तुझ्यासारखं नाही आहे देविका आमचं. तेव्हा देविका मला लागते, मीरा चुरू बोलायचं नाही, लगेच बंद हो बोलायची, नाही तर बघ मी काय करेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता यात काय चुकीचं? जे खरं आहे ते सांगते. पण देविका मी तुला एक सल्ला देते. हे बघ, कधीही दुसऱ्यांचा वाईट विचार करायचा नाही. देव कधी ती परिस्थिती आपल्यावरती आणेल आणि मग आपल्या आयुष्यात किती वाटोळ होईल हे तुला लक्षात पण येणार नाही. त्यामुळे देविका अगं इथून पुढे चांगलं वागायला शिक, असं वागत जाऊ नको. तेव्हा देविका मला लागते, ए मीरा तुझी वाट लावल्याने ना मला सुख मिळतं. त्यामुळे मी तुझी वाटच लावणार आणि तुझ्याशी असंच वागणार. तेव्हा मीरा मला लागते, अगं देविका काय करते तू? अगं एवढं पाप नको करू गं. अगं झोप कशी लागते तुला रात्री? तुझं मन असं चुरचूर करत नाही का? खात नाही का तुझं मन? कशी झोप येते असं दुसऱ्यांचं वाईट करून? तेव्हा लगेच चुटकी वाजवत आता बोट दाखवत देविका मला लागते, मीरा करणार मी तुझं वाईट करणार. आणि तू कितीही काही पुरावे शोध, पण तू सगळ्यांसमोर साबित करू शकत नाही की ती चिठ्ठी मी बदलली होती. त्यामुळे चल मी तुला तुझ्या तोंडावर सांगते, हो तुझी बाबांना चिठ्ठी लिहिली होती ना, ती मी बदलली होती. आणि मी लिहिलेली चिठ्ठीच मी बाबांना वाचायला दिली आणि म्हणून हे सगळं झालं आहे. पण तू कधीही बाबासमोर घरच्यांसमोर हे सिद्ध करू शकत नाही मीरा. चल तुला चॅलेंज दिलं. तेव्हा लगेच आता देविकाचा हात पकडत मीरा लगेच आता खाली झुडकारते आणि मला लागते, देविका अगं गर्वाचं घर नेहमी खालीच असतं आणि ते खालीच असणार. बघ आता तू दिवस मोजायला सुरुवात कर. नाही तुझं हे सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर नावाची मीरा नाही. असे म्हणून आता मीरा लगेच रूममध्ये निघून जाते. आता मात्र देविका तर मीराकडेच बघत असते. तर इकडे आता सत्या पटकन सुजित कुमारच्या गाडीमध्ये त्या वारकऱ्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलेला असतो. आता लगेच सत्या गाडीतनं उतरतो आणि पटकन त्या बाबांना गाडीतनं बाहेर काढतो आणि सांगू लागतो, जा पटकन आता यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, डॉक्टर काय म्हणतायत ते बघा. आता लगेच सगळे वारकरी पळतच त्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. सत्या आता विठुरायाकडे हात जोडतच म्हणू लागतो, ए विठू माऊली या बाबांना बरं कर रे. खरंच खूप म्हातारे बाबा आहे, तरीही तुझ्या दिंडीला निघाले होते. पण तुझी कृपा सगळ्यांवरती असते की नाही, मग तू त्यांना बरं कर. आणि या वारकऱ्यांचं पुण्य करणं म्हणजे खूप मोठं काम आहे. यांच्यासारखी सेवा कुठेच होऊ शकत नाही. असे म्हणून आता पांडुरंगाला हात जोडून सत्या लगेच सुजित कुमारच्या गाडीत बसतो. आता बेल्ट लावून गाडी चालू करणार ते सत्या म्हणू लागतो, आता पुन्हा एकदा त्या टकल्याचं थोबाड बघावं लागेल. पण काय करणार, त्याची गाडी तर नेऊन द्यावी लागेल ना. असे म्हणून सत्या आता गाडी चालू करून निघणार. तेच समोर आता सुजित कुमार एका हवालदाराला घेऊन आलेले असतात. आता मात्र लगेच सत्या त्यांच्याकडेच बघू लागतो. त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो, ओ साहेब घ्या पटकन याला अरेस्ट करा, अटक करा. याने माझी गाडी चोरली बघा, रंगे हात पकडले आपण त्याला. तेव्हा लगेच आता ते पोलीस म्हणू लागतात, ए खाली उतर, लगेच खाली उतर, गाड्या चोरतोस तू. तेव्हा सत्या म्हणू लागतो, साहेब माझं ऐकून घ्या, मी गाड्या वगैरे काही बी चोरत नाही आणि या माणसाचं तर बिलकुल ऐकू नका. खरं तर ना तुम्हाला सांगतो, अहो ते वारकरी आहेत ना. तेव्हा लगेच सुजित कुमार मला लागतो, ए तुझ्या गप्पा गोष्टी बाजूला ठेवा
आधी खरं खरं सांग, तू माझी गाडी घेऊन पळाला की नाही? अहो साहेब, त्याला कसले प्रश्न विचारू नका, तुम्ही पटकन त्याला अटक करा. तेव्हा सत्या म्हणू लागते, सुजित कुमार गप्प बैस, मला जरा बोलू दे. खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू त्या वारकऱ्यांची. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, साहेब मी म्हटलं ना, अहो हा कितीतरी वेळा जेलच्या वाऱ्या करून आलाय, त्यामुळे याला हे असली कामं टपाटप जमतात. म्हणूनच माझी गाडी चोरून पळाला होता ना. त्यामुळे तुम्ही याचं काही ऐकू नका, नाहीतर तुमच्या हातावरती तुरी ठेवेल आणि कधी इकडनं सटकून जाईल तुम्हाला पण कळणार नाही. आता सुजित कुमारने पोलिसांना तर भडकवलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते म्हणू लागतात, आमच्याशी नीट बोलायचा, आणि हे बघ तुझी कारणं ऐकणार नाही आम्ही, तुला रंगे हात पकडलंय, त्यामुळे तुला आता अटक होणार. तेव्हा सत्य म्हणू लागतो, साहेब तुम्ही या माणसाचं नका ऐकू, तुम्ही माझं जरा ऐकून तरी घ्या. हे बघा मी असं काहीही केलेलं नाही. तेव्हा लगेच ते पोलीस म्हणू लागतात, नाही जमणार नाही, तू बेलवरती सुटलाय हे आम्हाला माहिती नाही असं वाटतं तुला? हे बघ तू किती काय काय कामं करतो, तुझ्यावरती किती केसेस झालेले हे सगळं आमच्याकडे आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच पोलीस स्टेशनला यायचं. गाड्या चोरतो तुला काहीच वाटत नाही. तेव्हा लगेच सत्याला मात्र आता तिथेच बाजूला जे हॉटेल असतं त्या हॉटेलवरती फुसक्या दिसतो. आता मात्र फुसक्याचं एका वेटरबरोबर भांडण चालू असतं. आता सत्याचं लक्ष पंकजकडे जातं. तेव्हा सत्या आता डोकावून बघत असतो. त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो, बघा बघा साहेब, तुम्ही एवढं याच्याशी बोलतायत पण याचं तुमच्याकडे लक्ष तरी आहे का? अहो बघा कानामागून नेतोय तुम्हाला. तेव्हा लगेच आता पोलीस म्हणू लागतं, अरे मी तुझ्याशी बोलतोय ना, तू तिकडे काय डोकावून बघतोय? इकडे माझ्याकडे बघ. हे बघ तुला अटक करे ना, लवकरात लवकर माझ्याकडे बघ. पण मात्र सत्य आता बारीक पंकजकडे बघत असतो. त्याचं वेटरबरोबर भांडण चालू असतं. वेटर त्याला बिल देण्यावरून बोलत असतो, थांबवत असतो. पण पंकज मात्र वेटरचा हात हिसकावून तिकडनं हॉटेलमधनं पळालेलं असतो. आता हे सगळं सत्याने बघितलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते पोलीस सत्याला म्हणू लागतात, थांब तू असं ऐकणार नाही, तुला ना आतमध्येच टाकतो. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, हो साहेब टाका टाका, चोर आहे हा चोर. तेव्हा सत्या म्हणू लागते, सुजित कुमार तू गप्प बैसा, खरा चोर तर तू आहे रे, टाकल्या नाही तर थांब तुला तर न सोडणार नाही. असे म्हणून सत्या सुजित कुमारवरती हात उचलणार. ते सुजित कुमार नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो, बघा बघा साहेब, अहो आधी माझी गाडी चोरली, आता मला मारायला माझ्या अंगावर धावून येतोय. हो साहेब काहीतरी करा, हो मला वाचवा. तेव्हा लगेच आता ते पोलीस म्हणू लागतात, सत्या हे बघ, वर तर वर चोर आणि नंतर शिरचोर. अरे चोरावर मोर बनायला बघतोय की काय? आधी चोरी करतो, मग दादागिरी मारामारी करतो, अजिबात जमणार नाही, चल आता तू जेलमध्ये चल. असे म्हणून आता पोलीस सत्याला घेऊन जाणार. तेच लगेच हॉस्पिटलमधनं ते वारकरी येतात. आता लगेच ते वारकरी सत्यासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, माऊली बरं झालं तुम्ही अगदी वेळेवरती आमच्या मदतीला धावून आलात. आता डॉक्टरांनी तपासणी केली, बाबांना सलाईन लावले, त्यांना शुद्धही आली, त्यांना आता बरं वाटते. खरंच विठुरायानेच तुम्हाला आमच्या मदतीसाठी खाली पाठवलं आमच्याकडे. तेव्हा लगेच आता सुजित कुमार मात्र रागानेच त्या वारकऱ्यांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेबही त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, बघितलं साहेब, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो पण तुम्ही माझं ऐकतच नव्हता. तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो, साहेब यांचं काय बी ऐकू नका, हे बघा हा माझा गाडी घेऊन पळालेला आहे, त्यामुळे याला अटक करा. तेव्हा लगेच ते वारकरी म्हणू लागतात, नाही हो साहेब असं नाही आहे, हा तर खरंच खूप भला माणूस आहे, या माणसाने आमची मदत केली नाही पण यांनी आमची मदत केली हो, आमच्या मदतीला वेळेवर धावून आले. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो साहेब अहो हेच खरे, मी तुम्हाला सांगत होतो मगाशी ना, तिकडे या सुजित कुमारला या वारकऱ्यांनी थांबवलं होतं. त्यांचे एक बाबा चक्कर येऊन पडले होते, त्यांना हॉस्पिटलला घेऊन यायचं होतं, पण हा माणूस निर्लज्ज नाही तर हा यांच्या मदतीला नाही म्हणत होता आणि तिकडे दुसरी गाडीही नव्हती. तेवढ्यात मी तिकडे आलो, मग मला नाही इलाजाने जबरदस्तीने याची गाडी घेऊन बाबांना हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. आणि मी याला तसं सांगितलंही होतं निघायच्या वेळेस की तुझी गाडी तुला परत तुझ्या ऑफिस खाली भेटेल, मी तिकडे आणूनच देणार होतो, मी त्यासाठीच निघलो होतो, मग हा तुम्हाला घेऊन कसा आला इकडे? तेव्हा लगेच आता वारकरी म्हणू लागतात, अहो अगदी बरोबर बोलतायत, हे असंच झालं होतं, आमच्यासमोरच सगळं बोलणं झालं होतं, यांनी चांगुलपणा दाखवला नाही पण यांनी माणुसकी दाखवली. खरंच हे आमच्या मदतीला धावून आले हो, यांना विठुराया नेहमी सुखरूप ठेव. खरंच विठुरायाने जो चांगुलपणा सुरू केला, जी माणुसकी सुरू केली, आज यांनी ती टिकून ठेवली. खरंच अशी माणसं खूप कमी असतात तो जगात. चला माऊली निघतो आम्ही, आता आम्हालाही खूप लांब जायचं आहे ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो हो माऊली तुम्ही निघा. आता मात्र ते वारकरी तिकडनं निघालेले असतात. आता सुजित कुमारला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता ते पोलीस सुजित कुमारला म्हणू लागतात,
अरे चांगुलपणा दाखवायचा सोडून तू माज दाखवत होता, का मदत केली नाही त्यांची? तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो, साहेब गाडी माझी, मला कुणाला बसवायचं नाही बसवायचं, कुठे जायचं तो माझा प्रश्न आहे की नाही? तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, साहेब अहो याला काय सांगताय तुम्ही? या माणसाचं ना डोक्यात डोकंच नाही आहे, खोकं आहे खोकं. ते म्हणतात ना पालत्या गड्यावरती पाणी, तशी गमत आहे. याला काय बी सांगा शिकवा, याला काही उपयोग नाही आहे. तेव्हा लगेच आता ते पोलीस सत्याला म्हणू लागतात, सॉरी चुकलं आमचं, आम्ही तुम्हाला उगाच काहीतरी बोललो, या माणसाच्या सांगण्यावरनं सगळं खोटं नाटक सांगत होता, खरं तर तू त्यांना मदत करायला पाहिजे होती, ही खूप मोठी चूक केली आहे. तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो, साहेब ते सगळं सोडा, याने माझी गाडी चोरली होती आणि ते जाऊ द्या, गाडी चोरल्याचं तर जाऊ द्या, अहो याच्याकडे लायसन नाही आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही? मग हा बिना लायसनची माझी गाडी घेऊन आला, याला अटक करा. तेव्हा लगेच आता पोलीस म्हणू लागतात, ते बिनडोक माणसा, तुझा नेमकं प्रॉब्लेम काय रे? अरे आधी काय तर म्हणे माझी गाडी चोरली म्हणून अटक करा, आता काय तर याच्याकडे लायसन नाही आहे म्हणून अटक करा, नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, साहेब अहो याला सांगितलं ना डोकंच नाही, त्यामुळे याच्या डोक्यात प्रॉब्लेम काय समस्या काय यालाच काही समजत नाही. हे सुजित कुमार अजून काही असेल तर बोल, सांगून टाक. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, साहेब याने जर रस्त्याने कुणाला उडवलं असतं तर, आधी ज्याच्यावरती ॲक्सिडेंटची केस चालू आहे, मग अजून एखादा जे जीव गेला असतं तर काय केलं असतं? तेव्हा लगेच ते पोलीस म्हणू लागतात, अरे सांगितलं ना अडकवलंय त्याला तू चोरीच्या आरोपाखाली, पण असं काही नाही आहे. आणि जेव्हा तो माणसाला उडवेल ना तेव्हा आपण बघूया तेव्हाचं तेव्हा. खरं तर नियम अटीपेक्षा ना आज चांगुलपणा महत्त्वाचा होता. तो वारकऱ्यांच्या मदतीला धावून आला म्हणून ते बाबा वाचले. निर्लज्ज माणसा, अरे चांगुलपणा दाखवायचा सोडून माज दाखवतो, तुला काहीच वाटत नाही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, साहेब जाऊ द्या ना, तुम्ही कशाला या बिनडोक माणसाच्या नादाला लागता, तुम्ही तुमची कामं करा. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे आम्ही निघतो, असे म्हणून आता ते तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता ते बडबड करतच जातात, ही असली बिनडोक माणसं कामांधामाची आमचा टाईमपास करतात. आता मात्र सुजित कुमार भामटेवाने सत्याकडे बघत असतो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, सुजित कुमार ही पांडुरंगाची वारी, आणि पांडुरंगाच्या मदतीला धावून जाणारा प्रत्येक माणसाचं नेहमी चांगलंच होत असतं. चांगल्याचं कितीही वाईट करायला गेले ना कोणी तरी त्याचं चांगलंच होत असतं. त्यामुळे सुजित कुमार बघ, विठुरायाने मला वाचवलंय, मी चाललो आता घरी, असे म्हणून आता लगेच सुजित कुमार समोर आपली चैन फिरवत शर्टची कॉलर उडवत आता सत्या लगेच सुजित कुमारच्या डोक्याला हात लावतो आणि मला ते टकलू मॅन, तुझ्या टकल्या ते फिक्स करून ठेव, चांगल्या माणसाचं किती वाईट करायला गेलं तरी नेहमी चांगलंच होत असतं टकलू मॅन, असे म्हणून आता सत्या तिकडनं निघालेला असतो. सुजित कुमारला मात्र खूपच राग येतो. तर आता इथे संध्याकाळ झालेली असते. आता पंकज घरी आलेला असतो. तिथेच मीरा आता हॉलमध्ये देवाचा दिवा लावत असते, देवपूजा करत असते. आता देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असताना पंकज आता तिथे सोप्यावरती बसतो. तेवढ्यात देविका येते आणि लागते, बेबी अरे आलास तू, थांब मी तुझ्यासाठी ना कॉफी आणते. तेव्हा पंकज लागतो, नाही ना बेबी नकोय कॉफी, अगं आज दिवसभर इतक्या मीटिंग झाल्या ना, खरंच तुला काय सांगू, बोर्डची मीटिंग, जनरल मीटिंग, खूप कॉफी घेतली मी, त्यामुळे प्लीज नको, आता बैस तू. तेव्हा लगेच आता देविकाही पंकजजवळ बसते. त्याच वेळेस आता मीरा मात्र विचार करू लागते, हा तर ऑफिसमध्ये नाही आहे, कुठेच जात नाही आहे, आणि मग याच्या कसल्या आल्या मीटिंग, किती खोटं बोलतं हा पंकज, असा विचार आता मीरा करत असते. त्याच वेळेस आता पंकज मुद्दामून मीरासमोर जणू काय आपण खूपच असं कामाला आहे, खूपच आपण पैसे कमवतो असं दाखवण्यासाठी आता खूप काही खोटं नाटं बोलायला सुरुवात करतो. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी जरा जास्तच दमलाय का आज तू? तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो ना देविका, अगं खरंच खूप थकल्यासारखं झालंय गं, पण देविका तुला माहिती आहे, अगं आज एवढ्या मीटिंग झाल्या आणि आमच्या कंपनीला एक प्रोजेक्ट मिळालं आहे, अगं ती डील माझ्यामुळेच झाली, अगं खरंच आमचे बॉस इतके खुश झालेत आज माझ्यावरती. आता देविकाला तर खूपच आनंद होतो. तेव्हा देविका म्हणू लागते, हो पंकज काय म्हणाले तुझे बॉस? तेव्हा आता लगेच पंकज सांगू लागतो, अगो माझ्या बॉसने असं सगळ्यांना एकत्र गोळा केलं, मग मला आवाज दिला, पंकज गायकवाड तुम्ही इकडे या. मग मी समोर आलो. तेव्हा माझे बॉस म्हणाले, आज आपली कंपनी ज्या या ठिकाणी आहे ना ती फक्त पंकज गायकवाड यांच्यामुळेच, आणि उद्या पंकज गायकवाड आपल्या कंपनीचं नाव जगात मोठं करणारे सावी इंडस्ट्रीजचं नाव फक्त पंकज गायकवाडमुळेच असं मोठं होणार आहे, हे सगळ्यांना असं मानाने आमचे बॉस सांगत होते. आता मात्र देविका म्हणू लागते, हो. तेव्हा लगेच आता मीरा मात्र पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस पंकज लागतो, हो देविका, अगं आमच्या सावी इंडस्ट्रीजचं नाव फक्त माझ्यामुळे मोठं होणार आहे असं सांगितलं बॉसने. पण कसं आहे ना देविका,
खरंच मला असं वाटतं आज मी या कंपनीत काम करतोय, माझ्यामुळे ही कंपनी एवढी उंचावर गेली, एवढी मोठी झाली. पण उद्या जेव्हा मी स्वतःचा बिझनेस करेल तेव्हा काय होईल ग या कंपनीचं? खरंच याचं मला टेन्शन आलं गं. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. तेवढ्यात आता मीरा मात्र त्या दोघांकडे एकटक बघत असते. आता मीराला आठवतं की जेव्हा मीराने या फुसक्याला फोन केलेला असतो तेव्हा तर तो हॉटेलशी जो वेटर असतो त्याच्याशी भांडत असतो, कारण त्यात मीराला सगळा काही आवाज ऐकू आलेला असतो ना. तेव्हा पंकज लागतो, देविका आज खरंच खूप डोकं दुखतंय गं. त्याच वेळेस आता देविकाचं लक्ष मीराकडे जातं. आता मीरा त्या दोघांकडे एकटक बघत असते. तेव्हा लगेच देविका ओरडतच मीराला म्हणू लागते, ए मीरा, अगं काय बघते डोळे फाडून आमच्याकडे? अगं दोन नवरा बायको एकत्र प्रायव्हेट बोलतायत, त्यांच्या गप्पा चोरून ऐकते, तुला लाज नाही वाटत? आता मीरा काही न बोलता शांतपणे रागाने त्या दोघांकडे बघत असते. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, पंकज चल आपल्या रूममध्ये, इकडे ना कुणाची नजर लागेल आपल्या संसाराला, चल पटकन. असे म्हणून आता पंकज आणि देविका दोघेही रूममध्ये निघून जातात. आता मीराही इकडे आपल्या रूममध्ये आलेली असते. आता ती आपली चटई अंथरून वगैरे टाकताच आता सत्य येतो. मीरा आता गोंधळलेली असते, विचारातच असते, कारण वेटर बरोबरचं पंकजचं बोलणं मीराने ऐकलं असतं. त्यामुळे ती त्याच बोलण्याचा विचार करत असते. हा पंकज तर दिवसभर ऑफिसमध्ये नव्हता. तिला आता लगेच त्या कंपनीच्या मॅनेजरचं बोलणं आठवतं. पंकज गायकवाड यांना आम्ही लगेच कामावरनं काढून टाकलं. मग हा कंपनीतही कुठे जॉबला नाही आहे. मग हा पंकज नेमकं जातोय कुठे? हा प्रश्न मीरासमोर उभा असतो. तेवढ्यात पाठीमागनं सत्या येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू अगं काय झालंय, कसला विचार करते? तेव्हा मीरा म्हणू लागते, कुठे काय? तेव्हा सत्या कॉटवरती बसतो आणि म्हणू लागतो, घ्या, हे असं असतं धूमकेतू तुझं. आधी काही झालं की म्हणायचं नवरा बायकोत काहीही लपवायचं नाही, सगळं काही खरं खरं सांगायचं आणि नंतर मग स्वतःच टेन्शन घ्यायचं, स्वतःच विचार करायचे, नवऱ्याला याबद्दल काहीही सांगायचं नाही. नेमकं तुझ्या मनात काय चालू आहे धूमकेतू मला कळायला हवा. तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच असं काही नाही आहे हो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं मी तुला लय चांगला ओळखतो हां. हे बघ तुझ्या मनात नेमकं काहीतरी चालू आहे आणि ते तू माझ्यापासून लपवते. काय चालू आहे ते सांग पटकन. तेव्हा लगेच मीराला मात्र हसू येतं, कारण सत्याने तिच्या मनात नेमकं काहीतरी गडबड आहे हे ओळखलेलं असतं. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, खरंच तुम्हाला असं वाटतं की मी कशाचा तरी विचार करते? तेव्हा लगेच सत्या आता मीराकडे एकटक बघतो आणि मी लागतो, हो धूमकेतू मी आत्ता ओळखू शकतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मग सांगा मी कशाचा विचार करते? आता सत्य म्हणू लागतो, जाऊ दे धूमकेतू, अगं भांडण झाल्यानंतर तूच म्हणते की एकमेकांपासून काही लपायचं नाही आणि वरतून तूच लपवते. आपल्याला नाही पटत हा. जाऊ दे मी झोपून घेतो, नको सांगू तुला, नाही सांगायचं. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही हो मला सांगायचं आहे, थांबा 1 मिनिट. अहो तुम्हाला त्या पंकजबद्दल काय वाटतं? तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं 1 नंबरचा खोटा फुसक्या आहे तो, खोटारडा आहे. काय तर म्हणे मी जॉबला आहे, मी ऑफिसला आहे, खूप टमाटमा बोलत असतो. तिकडे त्याला खायला प्यायला स्वतःसाठी पैसे असतात ग, पण इकडे घर खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. 1 नंबरचा भामटा आहे तो, लुत्रा पंकज. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, खरंच मलाही तसंच वाटतं. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, पण धूमकेतू अगं त्या फुसक्याबद्दल विचार करून तू कशाला रात्र खराब करते, झोप की पटकन. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो पण आपल्याला ती चिठ्ठी कोणी बदलली याचा शोध घ्यायचा आहे की नाही, म्हणूनच त्या पंकजबद्दल जरा विचारपूस करत होते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू हो शोध घेत राहा, तू होईल सगळं, पण आता झोप, आता खूप उशीर झाला आहे. असे म्हणून सत्या आता कॉटवरती झोपतो. मीरा मात्र विचार करत असते, हा पंकज एवढं खोटं बोलतो, याचा तपास घ्यावाच लागेल असे आता मीराने ठरवलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता निरूपा हॉलमध्ये बसलेली असतानाच मीरा आता गरम पाण्याची बादली भरून घेऊन येते आणि आता लगेच ती निरूपाला म्हणू लागते, सासूबाई कुठे ठेवायची ही बादली, तुमच्या बाथरूममध्ये का? तेव्हा निरूपा म्हणू लागते, त्या बादलीत बुडून काही मला मारायचा प्रयत्न करणार आहे का तू? माझ्या बाथरूममध्ये नाही ठेवायची. तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणू लागते, मीरा ती बादली माझ्या बाथरूममध्ये जाऊ दे, मला हवं आहे ते गरम पाणी. आता मात्र मीरा लगेच किचनमध्ये निघायला लागते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, फुलवाली ऐकू नाही येत का तुला? तो काय म्हणाला, त्याच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवते गरम पाणी. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई मी आधीच सांगितले या पंकजचं मी एकही काम ऐकणार नाही. तेव्हा पंकज लागते, मीरा सांगितलं ना माझ्या बाथरूममध्ये पाणी नेऊन ठेव म्हणजे ठेव. आता मात्र मीरा रागानेच पंकजकडे बघत असते. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, मीरा सकाळी सकाळी भांडण तंटे करू नको. आधीच यांची तब्येत बरोबर नाही, यांच्या डोक्याला खूप ताप झाला आहे, त्यामुळे प्लीज घरात तमाशा करू नको. गुपचूप बादली उचल आणि बाथरूममध्ये नेऊन ठेव पंकजच्या. तेवढा सत्य येतो
आता मात्र सत्या डोकावून हे सगळं बघत असतो. आता मीरा ही उगाच घरात तमाशा नको म्हणून बादली उचलते तेव्हा पंकज हसतच म्हणू लागतो, मीरा माझ्या रूममध्ये जा. आता मात्र लगेच मीरा तिकडे जाणार ते सत्या म्हणू लागतो, थांब धुमके तू, ती बादली खाली ठेव. आता मात्र निरूपा आणि पंकज दोघेही घाबरतात. तेव्हा लगेच सत्या पंकजजवळ येतं आणि पंकजच्या गळ्यात असा हात घालून म्हणू लागतो, काय रे पुसक्या, गरम पाणी हवंय तुला, आंघोळ करायची तुला. पंकज मात्र घाबरतच म्हणू लागतो, हो ते आंघोळ करायची होती म्हणून. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, पनोती सकाळी सकाळी उगाच तमाशा करू नको आणि पंकजला काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. तेव्हा आता सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं का मध्ये तोंड घालतेस तू, का बडबड करतेस, अगं दोन भावंड एवढं प्रेमाने बोलतायत, मग बोलू दे की त्यांना. आता मात्र सत्या निरूपा आणि या फुसक्या पंकजचा कसा भेद बघणार हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पंकज आता हॉटेलवरती मस्त चहा कॉफी पीत बसलेला असतो. तेवढ्यात आता मीरा येते. आता मात्र मीराने हॉटेलवरती पंकजला रंगे हात पकडलेलं असतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, रे पंकज तू ऑफिसमध्ये जायचं सोडून इकडे काय करतोय. तेव्हा पंकज लागते, मीरा उगाच माझा टाईमपास करू नको, चल निघ, माझे क्लायंट येणार आहे, इथे माझी मीटिंग आहे. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो खरंच तुझ्या रोज मीटिंग असतात अशा हॉटेलवरती. अरे अशा किती हॉटेलवरती उधारी करून ठेवणार आहे, तुझं सगळं सत्य मला कळलंय पंकज. आता मात्र पंकजला धक्काच असतो. तेव्हा पंकज लागते, मीरा गप्प बैसन, चल निघितनं, तू काही करू शकत नाही, काय सांगणार आहे घरी जाऊन, तुझं कोणी ऐकणार नाही. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, कसं सांगायचं काय सांगायचं हे मला चांगलंच कळतं. मी आता एक काम करते, मी सगळ्यांना इकडंच घेऊन येते, सगळेजण घरीच आहे, नाही तुझं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर नावाची मीरा नाही. तेव्हा मीरा निघालेली असतानाच पंकज मात्र थांबतो आणि मला लागतो, मीरा मी तुझ्या पाया पडतो गं, असं नको करू, घरी माझं भांडं नको फोडू गं प्लीज, मी तू म्हणशील ते करेल. तेव्हा मीरा मला लागते, चालेल मग माझं एक काम करावं लागेल, ती माझी अट पूर्ण झाली तरच मी हे घरच्यांना सांगणार नाही. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, काय अट आहे मीरा तुझी. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता तू घरी यायचं सरळ आणि सगळ्यांसमोर सगळ्यांना सांगायचं की मी लिहिलेली चिठ्ठी देविकानेच बदलली, हे तुलाही माहिती आहे पंकज, त्यामुळे तुला हे सगळं घरी येऊन सांगावं लागेल, नाहीतर मी तुझं भांडं सगळ्यांसमोर फोडेला. तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे. आता मात्र पंकजच्या मदतीनेच देविकाची मीरा कशी वाट लावणार आणि तिचं सगळ्यांसमोर कसं पितळ उघडं करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.